मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात 4 दिवसापासून नळाला पाणीच येत नसल्याने येथील रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। येथील शौचालयात पाणी येत नसल्याने त्यांचे अतोनात हाल होत आहेत, तर एकीकडे पाणी नसल्याने शौचालयातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे। यामुळे रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झालाय। मनोर ग्रामीण रुग्णालयात पाण्याचा पुरवठा मनोर ग्रामपंचायतीमार्फत केला जात असून याबाबत आम्ही ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर राजगुरू यांच्याशी या गंभीर समस्येबाबत आज सकाळी फोनद्वारे विचारणा केली असता ते काय म्हणाले पाहूयात। सर, तुमच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सर पाणी येत नाहीये का 3 दिवसापासून? कोण म्हणाल? इथून मला ढेकाळ्यावरून एक फोन आलेला एकाचा, ते तुमच्या वाटतं हॉस्पिटलमध्ये काहीतरी कमिटी मेंबर पण काहीतरी आहे वाटतं, ते थोडा पायाने बघा हे आहे अपंग सारखे आहे। अच्छा, हां हां, नाही पाणी तर आहे हो. आहे ना? हो, ते बोलले का 3 दिवस झाले माझे क्वार्टर्सला पाणी नाही आहे। तर प्रॉब्लेम असा झालाय की ते ग्रामपंचायतीचे जे कनेक्शन आहेत ना, 4 कनेक्शन आहेत, हो हो 4 पैकी 2 बंद झालेत। आजच सकाळी माणूस गेला होता कर्मचारी, तर ते बोलले की आम्ही बनवून देतो, फक्त तुम्ही आम्हाला मटेरियल आणून द्या। तर आमचे क्लर्क आहेत तिथे सांबारे, तर ते मटेरियल आज घेऊन देतील। आज दिवसभरात ते पण काम होऊन जाईल ना साहेब? क्वार्टर्सला अडचण आहे पाण्याची। ते बोलले की माझी मुलगी काहीतरी हॉस्पिटलमध्ये गेलेली, मग पाणीच नव्हतं, बाथरूम मध्ये खूप दुर्गंधी येत होती। तर म्हटलं असं त्रास असेल तर आपण म्हणलं मी ग्रामपंचायतीला फोन करणार होते आता। नाही, ग्रामपंचायत झालंय पूर्ण, सकाळीच माणूस जाऊन आला तिथे त्यांच्याकडे। ते बोलले की आमच्याकडे प्रयोजन नाही आहे मटेरियलचं, आम्ही मटेरियल खरेदी करून देतो, तुम्ही आम्हाला कनेक्शन करून द्या। अच्छा अच्छा, म्हणजे अगोदर तर अर्धा इंची कनेक्शन होतं ना, तर त्यांना मी बोललो की 1.25 इंची कनेक्शन द्या म्हणून, जरा थोडं मोठं, म्हणजे पाण्याची आवश्यकता जास्त लागते ना। बरोबर। सर, आपल्याकडे ग्रामीण रुग्णालयामध्ये म्हणजे 24 तास पाणी असतो की कधी कधी येतो असं? नाही ना, ते सोडतील तशा पद्धतीने असतं ते। मग पाणी असतो का पेशंट साठी? बाजूची टाकी आहे ना, हो हो हो, मग आपण टँकर मागवतो ना कधी जर नसेल तर। अच्छा अच्छा, म्हणजे रुग्ण वगैरे दाखलच असतात ना, मग त्यांना त्रास नको व्हायला। आपले ते सीझर होतात ना आता जास्त प्रमाणामध्ये, त्यांना तर पाणी लागतच ना। आपले सगळे त्यांचे, मग त्यांना जे कपडे लागतात बिलकुल सगळं लागते ना। अच्छा 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 अच्छा, मग आज संध्याकाळपर्यंत चालू होईल ना पाणी? हो हो हो, आज दिवसभरात चालू करून देणार आहेत। ग्रामीण भागातील लोकांना मोफत किंवा कमी दरात या रुग्णालयात आरोग्याच्या सेवा उपलब्ध करून देण्यात येतात आणि यासाठी सरकार दरवर्षी कोट्यवधींचा खर्च करते। मात्र ग्रामीण भागातील रुग्णालयात आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे। मनोरच्या या ग्रामीण रुग्णालयात गेल्या 4 दिवसांपासून नळ पुरवठा म्हणजेच पाणीच येत नसल्याने पाण्याचा ठणठणाट आहे। भरती असलेल्या, प्रसूती झालेल्या मातांना तसेच त्यांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांना शौचालयाला जाण्यास किंवा इतर कामांसाठी पाणीच उपलब्ध होत नसल्याने याचा मोठा फटका त्यांना बसत आहे। तर एका रुग्णाने याबाबतची माहिती व प्रत्यक्ष अनुभव आम्हाला बोलून दाखविले की त्यांची मुलगी या रुग्णालयात शौचालयात गेली असता तिथे नळाला पाणीच येत नसल्याने तिचे मोठे हाल झाले, अशी व्यथा त्यांनी आमच्या समोर मांडून दाखवली। त्यामुळे ही गंभीर बाब आमच्या लक्षात आली। त्यामुळे आम्ही या बातमीच्या माध्यमातून फक्त लक्षवेधी करण्याचा प्रयत्न करीत आहोत।